नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 4 भौमितिक रचना यातील सराव संच 4.2 अभ्यासत आहोत। त्यातील 6 उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील 7वं आणि शेवटचं उदाहरण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे। 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। आता हा प्रश्न जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 6वा प्रश्न अभ्यासला त्याच प्रश्नासारखा हा प्रश्न आहे। तर आता आपण या प्रश्नाला कसं सोडवायचं ते बघूयात। आता 4.1 सेंटीमीटर त्रिज्या असलेली आपण काय करूयात, एक वर्तुळ काढून घेऊयात। मला आपण पट्टीच्या सहाय्याने काय करू, कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर त्रिज्या सेंटीमीटर अंतराची मोजून घेऊ एक रेषा। आणि आता आपण काय करूयात, इथे एक वर्तुळ काढून घेऊयात। आता इथे हे वर्तुळ आपण काढून घेतलेलं आहे। आता ह्या वर्तुळ केंद्राला आपण काय करूयात, हे वर्तुळ केंद्राला आपण एक नाव देऊयात। वर्तुळ केंद्राला नाव दिलं आपण O। वर्तुळ केंद्राचं इथे आपण काय केलेले, वर्तुळ केंद्राला O नाव दिलेले O। आता इथे बघा एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की जेव्हा आपण ह्या वर्तुळ केंद्रातून एक रेष काढू की नाही, डॉटेड लाईन अशी ह्या वर्तुळाच्या कुठल्याही बिंदूपर्यंत कुठल्याही बिंदूला जोडू अशी, तेव्हा ही जेव्हा तुम्ही पट्टीच्या साहाय्याने मोजाल तेव्हा तुम्हाला ती काय मिळणार आहे, 4.1 अंतराची मिळणार आहे। आता त्यांनी काय सांगितले, वर्तुळ केंद्रातून आपल्याला त्यांनी सांगितले 7.3 म्हणजे हे वर्तुळ केंद्र, इथून त्यांनी सांगितले 7.3 अंतरावरती एक रेषा किंवा म्हणजे एक बिंदू घ्या थोडक्यामध्ये। ही झाली 7.3 आणि इथे आपण जोडून घेतली। आता या बिंदूला आपण नाव देऊयात P। हे काय झालं, P। आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला कंस काढून घ्यायचा आहे, म्हणून आपण काय करतोय, आता इथे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतोय, एक वरच्या बाजूला कंस काढतो, खालच्या बाजूला या Q बिंदूतून या आधीच्या काढलेल्या कंसाला छेदतोय, या पण कंसाला छेदतोय। आणि आता हे दोन छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत खाली आणि वर, ते आपण काय करणार आहोत, पट्टीच्या साहाय्याने इथे जोडून घेणार आहोत। हे बघा या प्रकारे आपण इथेही जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बिंदू काय मिळालेला आहे आपल्याला, हा बिंदू मिळाला आहे याचा छेदनबिंदू, त्या बिंदूला आपण नाव देऊयात M आणि तो काय आहे, इथे 90 अंशाचा तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की या बिंदू म्हणजे आपल्या ह्या O पासून ह्या M पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे, या बिंदूपर्यंत। इथे आपण काय केलेलं आहे, हा एक वर्तुळ असं ह्या M आणि O आणि M मधलं अंतर जेवढं आहे तेवढ्या अंतरावरती आपण काय केलेलं आहे, घेऊन ह्या मध्यबिंदूवरती इथे M वरती हे टोक ठेवून कंपासचं हा असा एक वर्तुळ इथे आपण असं काढून घेतलेलं आहे। आता या वर्तुळाला जेव्हा इथे काय आधीच्या वर्तुळाला ह्या वर्तुळाने छेदलेलं आहे, तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला वर्तुळ काढायचं असेल तर काढा, नसेल काढायचं तर काढू नका। फक्त इथे हे असं छेदलं तरी तुम्ही तुमचे हे छेदनबिंदू म्हणजे ह्या M वरती जर तुम्ही कंसाचं टोक ठेवून इथे नुसते जरी असे छेद केले तरी तुम्हाला इथले
पॉईंट मिळणार आहेत. आणि मग तुम्ही काय करायचं, ह्या पी पॉईंटमधनं हा जो इथं छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे तो काय करायचा आहे, आपण हा असा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे ही एक स्पर्शिका मिळाली आपल्याला. त्याचप्रमाणे आपण काय करणार आहोत, इथे सुद्धा हा जो छेदनबिंदू मिळालेला आहे तो असा छेदून घ्यायचा. म्हणजे इथे काय झालेलं आहे, आपल्याला ही एक स्पर्शिका मिळाली आणि ही एक स्पर्शिका मिळाली. याप्रमाणे आपला हा प्रश्न क्रमांक 7 सुद्धा सोडवून पूर्ण झालेला आहे आणि याचबरोबर आपला सराव संच सुद्धा पूर्ण झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.